नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, इथे बघू शकताय तुम्ही, मी हिरवे चणे घेतले आहेत जे ओले असतात ते। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे हिरव्या चण्यांची भाजी कशी बनवतात, रेसिपी मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर इथे मी चणे घेतले आहेत, कांदा बारीक कट करून घेतला आहे, लसूण मिरची अद्रक वाटून घेतला आहे, 2 टोमॅटो घेतले आहेत मिक्सरला वाटून, कांदे सुद्धा मी 2 घेतलेले आहेत। तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे। आपण पहिले चणे भाजून घेणार आहोत। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे। आता आपण चणे जे आहेत ते थोडे आपण स्लो गॅसवरती भाजून घेणार आहोत। तर इथे चणे आपले स्लो गॅसवरती आपण भाजून घ्यायचे आहेत। तर मी स्वच्छ धुवून घेतले होते, तर थोडं पाणी आहे, तर असं वाटतंय की बॉईल करून घेतल्यासारखं। तर चणे सोलल्यानंतर थोडेसे चिकटपणा असतो त्याला, तर थोडा तरी आपण पाण्यामधून धुवूनच काढायचे स्वच्छ, त्याच्यानंतरच आपण भाजी बनवायची। नाहीतर काय होतं, पूर्ण ते चिकटपणा जे असतं ते आपल्या भाजीमध्ये मिक्स होणार आणि मग भाजीची चव आहे ती वेगळीच लागणार, एकदम मजा नाही येणार। त्याच्यासाठी मग असं आपण भाजून घेऊया। तर आता मी स्लो गॅसवरती पूर्ण भाजून घेणार आहे। आपले चणे जे आहेत ते आता भाजायला आलेले आहेत। तर आता आपण आपले चणे भाजून झालेलेच आहेत, तर आता आपण काढून घेऊया एक भांड्यामध्ये। ते बघू शकताय, स्लो गॅसवरती पूर्ण भाजून घेतलेले आहे मी। तर गॅस ऑफ करत आहे। आता आपण हे चणे काढून घेऊया। तरी ते आता मी त्याच कढईमध्ये तेल घातलं आहे। आता आपल्याला घालायचं आहे जिरं 1 चमचा। आता घालायचे आपल्याला हिंग 1 चमचा। आता आपल्याला घालायचा आहे कांदा, स्लो गॅसवरती परतायचा आहे। तर आता आपला जो कांदा आहे तो बघू शकतो एकदम मऊ झालेला आहे, एकदम सोनेरी रंग आलेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करूया। इथे बघू शकताय, लाल तिखट घेतला आहे 2 चमचे, धना पावडर 1.5 चमचा, घरचा मसाला आहे वाटलेला तो आहे, हा एक मसाला घरचा आहे। इथे चना मसाला घेतला आहे, हळद पावडर घेतली आहे, मीठ घेतलं आहे। आता आपण हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया। स्लो गॅस ठेवायचा आणि सगळे मसाले जे आहेत ते चांगले आपले परतून घ्यायचे आहेत, चांगले शिजवून द्यायचे आहेत। आपल्याला याच्यामध्ये चांगला कांद्यामध्ये फ्लेवर यायला पाहिजे। तर इथे आपण एक 5 मिनिटं झाकण ठेवून देऊया, जेणेकरून आपला जो मसाला सगळा टाकला आहे तो चांगला एकदम मिक्स होणार आणि शिजणार। तर मग आपण झाकण ठेवूया 5 मिनिट। तर आता आपण 5 मिनिटे झालेले आहेत। तर आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालूया पिसलेलं, चांगलं आधी मिक्स करून घेऊया। इथे बघू शकताय टोमॅटो मी वाटून घेतला आहे, तो सुद्धा घातला आहे।
तर चांगला आता आपण परतून घेऊया. गॅस थोडा मी फास्ट करणार आहे आता. तर आता आपली भाजी चांगली अशी ग्रेव्ही जी आहे ती चांगली शिजवून द्यायची आपल्याला. तिथे आपण आता 5 मिनिट आपण झाकण ठेवून देऊया. तर इथे आपली ग्रेव्ही जी आहे ती चांगली शिजलेली आहे. आपला टोमॅटो जो घातला होता तो चांगला शिजलेला दिसतोय. आता आपण याच्यामध्ये चणे ॲड करूया. चणे चांगले मिक्स करून घेऊया आपण त्याच्यामध्ये. 5 मिनिट आपण असं हलवत राहूया. एक 5 मिनिट आपण असं झाकण ठेवून देऊया. तर आता आपण इथे बघूया भाजी. आता आपण हलवून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड करूया. इथे आपण गरम पाणी ॲड करायचं आहे. तर इथे आपलं असं गरम पाणी घातलं आहे मी. आता आपल्याला चांगलं शिजवून द्यायचं आहे भरपूर अजून. तर आता आपण झाकण ठेवून देऊया, जेणेकरून आपण जे पाणी घातलं आहे ते चांगलं शिजणार, मिक्स होणार चांगलं ग्रेव्हीमध्ये. मी ते झाकण ठेवूया. तर आता आपण इथे बघणार आहोत. वाव, मस्त एकदम भाजी आपली अशी ते बघू शकताय एकदम मिक्स झाली आहे चांगली. तर आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडरने आपल्या भाजीला एकदम आंबटपणा छान एकदम येणार. तर आमचूर पावडर घातली आहे. आता आपल्याला इथे घालायचे आहे 1 छोटा चमचा कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी घातली आहे. आता आपल्याला इथे घालायचे आहे कोथिंबीर. पहिले मिक्स करून घेऊया आपण. तर इथे कोथिंबीर सुद्धा घातली आहे. आता चांगले ढवळून घेऊया एकदा आपण. इथे बघू शकताय एकदम फ्लेवर छान आला आहे. तर आपली भाजी आता ही तयार झालेली आहे. आपण एकदा चेक करून बघूया चणे शिजले आहेत का. खूप गरम आहे. 5 मिनिट आपण झाकण ठेवून देऊया. थोडेसे आपले जे चणे आहेत कच्चे वाटत आहेत, तर आपण
5 मिनिटं टाकून ठेवून देणार. तर इथे आपली भाजी आता बघू शकताय तयार झालेली आहे. तर आता आपण सर्व करूया. गॅस ऑफ करत आहे. तर आता आपण काढून घेऊया. तर इथे बघू शकता आपली भाजी अशी तयार झालेली आहे. हे बघू शकताय अशी ग्रेव्हीवाली भाजी आपली तयार झालेली आहे. तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली भाजी रेसिपी. आणि एकदा खरंच अशा पद्धतीने बनवून बघा. हिरव्या चण्याची भाजी खूप छान लागते खायला. आता सीझन आहे तर मिळतात त्या भाज्या, तर खायच्या. खूप भाजी पण खूप टेस्टी बनते. आणि तुम्हाला जर आवडलं असलं तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसलात तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.